आज पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हे आपण दाखवून दिले की भारत हा शांतिप्रिय देश आहे, पण जर तुम्ही आमच्यावरती प्रहार कराल तर त्याला आम्ही जशास तसं उत्तर देऊ। भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केल्याचं भारत सरकारनं सांगितलं। या कारवाईमध्ये बंदी असलेली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि 4 निकटवर्तीय ठार झालेत। मसूद अझरने स्वतः याबाबत माहिती दिली आणि भारतीय सैन्यानं भवलपूर इथल्या सुभान अल्लाह मशिदीवर केलेल्या हल्ल्यात कुटुंबीय आणि निकटवर्तीय ठार झाल्याचं त्यानं सांगितलं। मौलाना मसूद अझरच्या निवेदनात याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। या हल्ल्यात मौलाना मसूद अझरची मोठी बहीण आणि त्याचा पती मसूद अझरचा भाचा आणि त्याची पत्नी भाची आणि 5 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं या निवेदनात म्हटलंय। पाकिस्तानवर स्काल्प क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला। या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर जे आहे त्याचं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचं ऑपरेशन सिंदूर जे ते यशस्वी झाल्याचं आपण बघतोय। जोरदार हे ऑपरेशन जे ते राबवण्यात आलं। त्याचबरोबर पाकिस्तानची 9 लक्ष्य जी ती बेचिराख करण्यासाठी राफेल विमानांचा वापर करण्यात आला। जोरदार असं वेगाने जाणारं आपलं लढाऊ विमान म्हणजे राफेल, त्याचबरोबर अतिदूर लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प क्षेपणास्त्र जी आहे ती वापरण्यात आली आणि त्याचा प्रभाव त्याचा जोर काय होता हे देखील आपण बघितलं। 500 किलोमीटर अंतरावर मारा करण्यासाठी स्काल्पची क्षमता जी आहे ती अगदी कणखर सक्षम अशी असते आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर 1000 किलोमीटर प्रति तास वेगानं स्काल्प मिसाईल हे मारा करतं आणि त्याचा प्रभाव आणि त्याचा परिणाम देखील आपण दृश्यांमधून बघितलेला आहे। शिवाय आपण जर पुढे पाहिलं तर शत्रूच्या रडारवर स्काल्प दिसत नसल्यानं हा हल्ला यशस्वी झाला आहे। म्हणजे त्यांचे ट्रॅकल मशिनरी जी आहे ती आपल्याला ट्रॅक करू शकली नाही, हे तितकंच खरं। आणि आता शत्रूच्या रडारवर आपण जर पाहिलं तर राफेल विमानांनी लक्ष्यांवर स्काल्प क्षेपणास्त्र जी आहे ती डागली आणि ज्याचा एक मोठा परिणाम जो आहे तो बघायला मिळाला। दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटला। आपल्या भूमीवर दहशतवादी पाळले जात आहेत हे पाकिस्ताननं वेळोवेळी नाकारलं, पण मध्ये घुसून भारतानं लष्कर ए तोयबाचं हेडक्वार्टर जे ते उद्ध्वस्त केलं। त्यानंतर लष्कर ए तोयबानेच हेडक्वार्टरचा व्हिडिओ जारी केला आणि हे तेच ठिकाण आहे जिथे तरुणांची माथी भडकवून भारत विरोधी दहशतवादी कारवायांसाठी कट रचले जातात। हे ठिकाण नागरी वस्तीच्या अगदी मधोमध आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकचा बुरखा पुन्हा एकदा फाटल्याचं समोर आलंय। बुरिदकेमध्ये घुसून हा हल्ला जो आहे तो झालेला आपण पाहतोय आणि आता एलईडीचं हे हेडक्वार्टर मोठ्या कशा पद्धतीने ते उद्ध्वस्त झालेलं अक्षरशः खंडर झाल्याचं आपण बघतोय। होत्याचं नव्हतं झालेलं आहे। ह्या स्थळांवरती याच ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं। भारतीय तरुणांची माथी भडकवून त्यांना जिहादच्या नावाखाली हल्ले करण्याकरता म्हणून प्रवृत्त केलं जात होतं। भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील 4 आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 5 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। भारतीय सैन्याने मुझफ्फराबाद, बहावलपूर, कोटली, चाक अमरू, गुलपूर, भिंबर, मुरिदके आणि सियालकोट या ठिकाणी एका पाठोपाठ एक 9 हल्ले केलेले आहेत आणि या कारवाईत पाकिस्तानातील 6 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारताला यश आलंय। या कारवाईत लष्कर ए तोयबाचे 6 दहशतवादी ठार करण्यात आलेत। हाफिज अब्दुल मलिक, मुदस्सीर वकास आणि हसन सहान मकसूद अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नाव आहेत। हे 6 दहशतवादी नेमके कोण आहेत हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। यांची नेमकी पार्श्वभूमी काय बघा। आपण जर पाहिलं या सगळ्या याच्यामध्ये आकांना धक्का बसल्याचं आपण बघतोय। त्यांचे जे राईट हँड होते मसूद अझरचे त्यांचाच खात्मा करण्यात आलेला आहे। यामध्ये लष्कर ए तोयबाचा मुदस्सीर जो मुरिदकेमध्ये खरं तर प्रशिक्षण घ्यायचा किंवा प्रशिक्षण द्यायचा, त्याचबरोबर लष्कर ए तोयबाचा हाफिज अब्दुल मलिक, तिसरा लष्कर ए तोयबाचा शाहीन मकसूद, पुढलं नाव आहे
लष्कर ए तोयबाचा शाहीन मकसूद, पुढला आहे जामिया मशीदचा बिलाल मुजाफ्फरचा वकास, जामिया मशीदचा बिलाल मुजाफ्फरचा हसन, या 6 मुख्य दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे. हे खरं तर या सगळ्या आकांचे राईट हँड आणि हेच दहशतवादी घडामोडी घडून आणायचे, कारवाई करायचे. पुन्हा एकदा जाणून घेऊयात कोण आहेत हे 6 दहशतवादी ज्यांचा खात्मा करण्यात आपल्याला यश आलं. मुरिदकेमध्ये प्रशिक्षण तळावरती सगळ्यांना प्रशिक्षण देणारा लष्कर ए तोयबाचा मुदस्सीर, मुरिदकेतला लष्कर ए तोयबाचा हाफिज अब्दुल मलिक, लष्कर ए तोयबाचा आणखीन एक चेहरा हा शाहीन मकसूद, पुढला चेहरा लष्कर ए तोयबाचा शाहीन मकसूद, जामिया मशीदचा वकास आणि जामिया मशीदचा आणखीन एक चेहरा म्हणजे हसन. या 6 दहशतवाद्यांचा या हल्ल्यामध्ये खात्मा झालेला आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत जैश ए मोहम्मदचं मुख्यालय असलेल्या बहावलपूर इथला तळ जो आहे तो उद्ध्वस्त केला. एकूण 9 ठिकाणी आपण हल्ले केले. पाकिस्तानच्या याच मुख्यालयातून भारताविरोधात अनेक दहशतवादी कारवायांची रणनीती आखण्यात आली होती. पुलवामा हल्ल्याची रणनीती ही याच जैशच्या मुख्यालयातून ठरवण्यात आली होती. अतिरेक्यांना इथं प्रशिक्षण देण्यात येत होतं आणि तेच तळ जे आहे या एअर स्ट्राईकमध्ये आपण उद्ध्वस्त केलं. हे 9च्या 9 ठिकाणं जी आहेत ती दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे अड्डे होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी याकूब मुगलचा खात्मा करण्यात आलेला. ऑपरेशन सिंदूरमध्ये याकूब मुगल ठार झाला. याकूब हा बिलाल टेरर कॅम्पचा प्रमुख होता आणि त्याचाच खात्मा करण्यात आपल्याला यश आलंय. आणि या चेहऱ्यांचा खात्मा झाल्या कारणाने हेच ते चेहरे होते, हीच ती लोक होती ज्यांनी अनेक भारतीय तरुणांची माथी भडकावली. जेहादच्या नावाखाली त्यांना दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं, भारताविरोधातले हल्ले घडवून आणले आणि याच चेहऱ्यांचा खात्मा झाल्या कारणाने आता दहशतवादाचं एक प्रकारे कंबरडं मोडलंय हे निश्चित. हाफिज सईदचा जवळचा सहकारी देखील मारला गेला आणि तो हाफिज बरोबर भारताविरुद्ध अनेक कट रचण्यामध्ये सहभागी होता. हाफिजचा जवळचा सुरक्षा प्रमुख असायचा तो आणि या मरकज तय्यबाचे सुरक्षा अधिकारी खालिद अबू अक्सा हे देखील मारले गेलेले आहेत. मुरिदके सेंटरच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि शेखपुरा मुरिदके हे पंजाब पाकिस्तानमध्ये राहत होते आणि भारताने केलेल्या हल्ल्यात ते मारले गेलेत. खालिद अबू अक्साचा देखील यामध्ये खात्मा झालाय जो हाफिज सईदचा जवळचा सुरक्षा प्रमुख होता. पाकिस्तानमधील मुरिदके इथल्या तय्यबा मशिदीवरही भारतीय सैन्याने हल्ला केला आणि या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. ही मशीद इस्लामी दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यब ही संघटना चालवत असल्याची माहिती समोर येत होती आणि समोर आली आणि ही मशीद जी आहे ती त्यांच्या वतीने चालवण्यात यायची आणि त्या मशिदीवरती आपण हल्ला केला. एअर स्ट्राईक मध्ये जी 9 वेगवेगळी ठिकाणं जी टार्गेट करण्यात आली होती त्यापैकी एक ठिकाण म्हणजे ही मशीद. इस्लामी दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यब ही संघटना ही मशीद चालवत असल्याची माहिती समोर आलेली होती. आपल्या गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली त्यातनं सुनियोजित असं नियोजन करून किंवा त्याबद्दलची योजना आखून हे हल्ले जे ते करण्यात आले. आपण पाहतोय की हल्ल्यानंतर आता मोठी चर्चा होताना दिसते. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालेले आणि हे ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मुरिदकेमध्ये लष्कर ए तय्यबाचा मुख्यालय होतं, बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं आणि सियालकोटमध्ये हिजबुलचं हेडक्वार्टर होतं. आता ही मुख्यालयच आपण उद्ध्वस्त केल्यानंतर दहशतवादाच्या या सगळ्या काय म्हणूयात या स्ट्रक्चरला एक फार मोठा आपण धक्का दिलेला आहे. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानचं धाबट चांगलंच दणाणलंय आणि याला प्रत्युत्तर देण्यासाठी उडालेल्या पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडलं. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं JF-17 हे लढाऊ विमान पाडलेलं आहे. अखनूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्यानं हे पाकिस्तानचं विमान पाडलं.
हे विमान कशा पद्धतीने पाडलं हे आपण बघू शकतो, त्याची दृश्य. तर दुसरीकडे त्यातला पायलट देखील जखमी झाल्याचं आपण बघतोय. हाच तो पायलट आहे. म्हणजे भारताने ज्या 9 वेगवेगळ्या ठिकाणांना टार्गेट केलं, त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पाकचं देखील एक फायटर जेट ते उडालेलं होतं आणि अकनूर सेक्टरमध्ये आपल्या विमानांनी पाकचं उडालेलं हे जे जेट होतं त्याला अखेर पाडलेलं आहे. आणि ही 2 दृश्य ज्यात आपण पाहू शकतो भारताने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल जे त्यांचं J-17 हे विमान उडालं ते कशा पद्धतीने पाडण्यात आलं आणि त्यानंतर हा पाकचा पायलट देखील यामध्ये जखमी झाल्याचं आपण पाहतोय. भारताच्या कारवाईनं बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात आला. काल रात्रीपासून पाकिस्तानी सैन्याने पूंछ आणि तंगधार इथल्या नागरी वस्त्यांवर तोफांचा मारा केला. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यामध्ये 15 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 43 जण जखमी झाल्याचं समजतंय. पूंछ आणि तंगधार इथल्या नागरी वस्तींवर तोफांचा मारा करण्यात आला, ज्यामध्ये आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये 15 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आणि 43 जण जखमी झाल्याचं समजतंय. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट? विशाल, जर बघितलं आपण तर पाकिस्तानने जो बेहाड हल्ला केला भारताच्या सीमा भागांमध्ये, तर त्यावेळी साधारणतः 15 भारतीय निष्पाप जे आहेत त्यांनी प्राण गमावलेला आहे. जवळपास 43 पेक्षा जास्त जण हे गंभीर जखमी आहे. का भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर ज्या पद्धतीने घडामोडी होत गेल्या आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर त्या घडामोडींमध्ये अत्यंत महत्वाचं हे ठरलं की साधारणतः जेव्हा एअर स्ट्राईक झाल्यानंतर त्यांनी तोफगोळ्याच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या सीमा भागामध्ये गोळीबार करायला सुरुवात केली. त्यातूनच यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं आणि त्यामध्ये जवळपास 15 जण दगावल्याची माहिती पुढे आली आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. भारत की तरफ से किए गए हमले के बाद पाकिस्तानी आर्मी ने इंडियन आर्मी पोस्ट्स पर फायरिंग की, आर्टिलरी फायर किया और उसके साथ साथ सिविलियन एरियाज में भी गोले गिरे. और आप देख सकते हैं यहाँ पर 2 मकान बिल्कुल तबाह हो चुके हैं. ये सलामाबाद का एरिया है, उड़ी का एरिया, बिल्कुल लाइन ऑफ कंट्रोल जो है ये आप देख सकते हैं. ये जो माउंटेन है ये लाइन ऑफ कंट्रोल है और वहाँ जो पाकिस्तानी आर्मी के पोस्ट हैं वहाँ पर सीज फायर वायलेशन की गई. अंधाधुंध जो है गोले बरसाए गए और उसकी जद में ये 2 मकान आ गए और रात के दौरान ये फायरिंग की गई और ये मकान पूरी तरह से तबाह हो गए. अभी भी यहाँ पर आग जल रही है, तो ये मैं पूरा दिखाने की कोशिश करूंगा इस पूरे एरिया को. और ये आप देख सकते हैं कि ये किचन है और किचन के अंदर जिस तरीके का सामान पड़ा है आप देख सकते हैं. पूरा लोग जो हैं वो बिल्कुल अपने घरों में थे और जो ही फायरिंग की आवाज़ सुनाई दी उसके बाद लोग घरों से बाहर आए. और उसके साथ ही इस घर पे 2 गोले गिरे हैं, इसकी वजह से दोनों मकानों में आग लगी है. यानी इस बस्ती को निशाना बनाया गया और ये घर जो है आप देख सकते हैं ये भी तबाह हो गया, ये मकान. और जो छर्रे हैं गोलों के उसकी वजह से आप देख सकते हैं कितने सुराख यहाँ पे इर्द गिर्द हुए हैं. ये हाल है और इससे आप अंदाज़ा लगा सकते हैं कि कितनी शिद्दत रही होगी इस धमाके की जो यहाँ पे गोले बरसाए गए. और अंदर भी मैं दिखाने की कोशिश करूँगा कि यहाँ पे क्या कुछ हुआ है. पूरी तरह से ये घर बर्बाद हो गया है और उसके अलावा 2 मकान जिन पे ये गोले गिरे हैं वो पूरी तरह से तबाह हो चुके हैं, उनमें आग लगी है और आग अभी भी यहाँ पे जल रही है. और यहाँ पर अभी हालांकि LOC के एरियाज में काफ़ी तनाव पाया जा रहा है. जो भी यहाँ पे लोग रहते थे अब वो सेफ लोकेशंस की तरफ जा रहे हैं. हालांकि होम मिनिस्टर अमित शाह ने डायरेक्शंस दी हैं J&K सरकार को कि जो लोग वल्नरेबल एरियाज में रहते हैं उनको शिफ्ट किया जाए, उनको किसी और जगह मुंतकिल किया जाए. आणि यानंतर